नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 120वा आणि 121वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या श्लोकांमध्ये जी देवीची विशेषणं आली आहेत ती अशी आहेत की तिला हृदयामध्ये वास करणारी असं म्हटलंय, सूर्याच्या तेजाने ती चमकती असं म्हटलंय आणि ती त्रिकोणामध्ये चमकते असं तिचं वर्णन आहे. ती दक्षाची कन्या आहे, कारण ती सती आहे. ती राक्षसांचा संहार करते आणि दक्ष यज्ञाचा सुद्धा तिनं विनाश केला आहे अशी ती आहे. तिचे डोळे लांब आणि थरथरणारे असे आहेत. तरांदोलित दीर्घाक्षी असं तिचं वर्णन आहे. तिचा चेहरा हास्याने उजळलेला आहे. तिनं गंभीर रूपही धारण केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी परस्पर विरोधी अशा 2 गुणांचं वर्णन इथं आलंय. ती सद्गुणांचा खजिना आहे आणि ती सुरभी म्हणजे गोमाता आहे असं तिला म्हटलंय. इच्छा पुरवणारी अशी ती गाय आहे आणि गुहाची ती आई आहे. गुह जन्मभू असं तिला म्हटलंय. ही सगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत ते 2 श्लोक आपण आज वाचायला शिकूया. तत्पूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणू आणि आपल्या पाठाला सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 120वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी. 4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणणार आहोत. हृदयस्था रविप्रख्या हृदयस्था रविप्रख्या हृदयस्था रविप्रख्या हृदयस्था रविप्रख्या हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका 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 हृदयस्था रविप्रख्या 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 त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दाक्षायणी दैत्यहंत्री दाक्षायणी दैत्यहंत्री दाक्षायणी दैत्यहंत्री दाक्षायणी दैत्यहंत्री दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी 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 दाक्षायणी दैत्यहंत्री 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 दक्ष यज्ञ विनाशिनी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी हृदयस्था रविप्रख्या त्रिकोणांतरदीपिका दाक्षायणी दैत्यहंत्री दक्ष यज्ञ विनाशिनी. आता 121वा श्लोक वाचूया. तो असा आहे. दरांदोलित दीर्घाक्षी दरहासोज्ज्वलन्मुखी गुरुमूर्तिर्गुणनिधीर गोमाता गृहजन्मभूः. आता या श्लोकाच्या सुद्धा दुसऱ्या ओळीमध्ये गुरुमूर्ती नंतर सुद्धा विसर्ग आहे, गुणनिधी शब्दानंतर सुद्धा विसर्ग आहे आणि त्या दोनही विसर्गांचे रफार होऊन
पुढच्या शब्दावर म्हणजे गुरुमूर्ती नंतर गुणनिधी शब्दातल्या गु या अक्षरावरती रफार आलाय आणि गोमातामध्ये गो शब्दावरती रफार आलाय. त्यामुळे याचा उच्चार करत असताना आपण पहिला गुरुमूर्ती नंतरचा विसर्ग रफाराच्या रूपातच उच्चार करणार आहोत सर्व काळ. पण गोमाता शब्दावर दिसणारा जो रफार आहे गोवरती, तो गुणनिधी नंतर पादामध्ये म्हणत असताना आपण विसर्गाच्या रूपात उच्चार करणार आहोत आणि संपूर्ण ओळ म्हणताना रफाराच्या उच्चारामध्ये घेणार आहोत. 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. दरांदोलित दीर्घाक्षी, दरांदोलित दीर्घाक्षी, दरांदोलित दीर्घाक्षी, दरांदोलित दीर्घाक्षी, दरांदोलित दीर्घाक्षी, दरांदोलित दीर्घाक्षी, दरहासोज्ज्वलन्मुखी, 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 दरांदोलित दीर्घाक्षी, 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 दरहासोज्ज्वलन्मुखी, गुरुमूर्तिर्गुणनिधिः, 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 गोमाता गुहजन्मभूः, गोमाता गुहजन्मभूः, गोमाता गुहजन्मभूः, गोमाता गुहजन्मभूः, गोमाता गुहजन्मभूः, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः. आता 121वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. दरांदोलित दीर्घाक्षी, दरहासोज्ज्वलन्मुखी, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः, 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 दरांदोलित दीर्घाक्षी, दरहासोज्ज्वलन्मुखी, गुरुमूर्तिर्गुणनिधिर्गोमाता गुहजन्मभूः. आजच्या भागामध्ये आपण 120 आणि 121 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. आजचा भाग इथे थांबूया. लवकरच भेटूया उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकण्यासाठी. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.